नीट पडू शकतो का? नीट चढणं घेऊन अजून मी नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचं टायमिंग आहे, सगळे गेले, दीदी पण गेली, दिऊ पण आणि दीदीचे पप्पा पण गेले आणि मी लागले माझ्या कामाला. तर हे अजून बाकीचं आहे, तुम्हाला बऱ्याच दिवसापूर्वी सांगितलेलं होतं हे द्यायचं आहे म्हणून. पण ते गाडीवाले दादा आहेत ना, ते आज येतो उद्या येतो असं करत करत 9 तारीख येऊन गेली तरी पण आलेले नाही आहेत. संध्याकाळीच भावाला फोन केला होता आणि मग तो बोलला की उद्या नक्की येत आहे असं. तर आज येतील असं वाटतंय मला. आणि आवाज येतोय तर आमच्या घराशेजारीच काम चालू आहे घराचं. तर ग्रेनाईट बसवायचं चालू आहे ना, त्याच्यामुळे मशीनचा जोरात आवाज येतो. आणि आता 15 तारखेला निवडणूक आहे, म्हणजे मतदान आहे, त्याच्यामुळे ना प्रचार करणाऱ्या गाड्या पण रिक्षा पण भरपूर येतात. त्याच्यामुळे ना व्हिडिओज बनवता येत नव्हते, म्हणजे समोर असं बोलताना खूप त्रास व्हायचा, म्हणजे आवाजच जायचा नाही, त्यांचाच खूप आवाज यायचा, म्हणून मग मी काही व्हिडिओज बनवले नव्हते. तर असो, जसं असेल तसं म्हटलं चालू करते आणि मग आज सुरुवात केली व्हिडिओला. दाखवते दप्तर कसे काढून ठेवलेले आहेत त्यांचे. हे बघा, हे पूर्ण दप्तर काढून घेतलेले आहेत आणि हे जे कम्प्युटर टेबल आहे ना, तो घरी द्यायचा आहे. परत दीदीने याच्यावर दप्तर ठेवले आणि हे पूर्ण खराब झालेलं आहे ना, त्याच्यामुळे हे बघा हे असं. तर म्हणून गावाला देऊन द्यायचं आहे आणि याच्यामध्ये कम्प्युटर ठेवायचं होतं, तर ते पण टी व्ही कॉर्नरच्या तिथे ठेवलेलं आहे. आणि हे पूर्ण असं सामान द्यावं लागेल आणि यांच्यासाठी मग दुसरं काहीतरी टेबल घ्यावं लागेल, तेव्हाच एवढं दप्तर त्यांचं मावेल. दोघांचं दप्तर आहे, दिऊचं आणि दिदीचं. तर असं पूर्ण पसारा पडलेला आहे. आणि इथे सुद्धा आता हे टी व्ही आणि कम्प्युटर, दीदीचे पप्पा सांगताय की टी व्ही नाही द्यायचं, खराब झालेलं आहे त्याचं बटन, तर इथेच रिपेअर करावी लागेल. तिकडे दिली तर मग तशीच खराब पडून राहील, त्याच्यामुळे रिपेअर इथेच करू म्हणे. मी सांगत होती की टी व्ही पण देऊ आपण, पण ते ऐकत नाही आहे. टी व्हीला जवळजवळ आता 18-19 वर्ष झालेले आहेत, म्हणून मग ते म्हणे राहू दे, इथेच रिपेअर करू आणि मग एखाद्या रूममध्ये ठेवता येईल हा टी व्ही आणि तो पण त्याचा पण वापर होईल. आणि हा टी व्ही कॉर्नर हा द्यायचा आहे. हा तेवढा ड्रॉवर खराब झाला त्याचा आणताना, आणि हे कम्प्युटर एखाद्या रूममध्ये ठेवता येईल. भरपूर पसारा आवरायचा आहे मला घरातला, पूर्ण पसारा तसाच पडलेला आहे. आणि मग असे तुम्हाला दाखवलं की ते घरातलं काय सामान द्यायचं आहे ते. तर चला, आज चाललं जाईल तर बरं होईल, म्हणजे हे सगळं मोकळं होऊन जाईल आणि इथली जागा ती ही पूर्ण मोकळी होऊन जाईल. बघू इथे मग टी व्ही युनिट वगैरे असं करता येईल. काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतो. मी व्हिडिओज बनवत होती तेवढ्या दीदीच्या पप्पांचा फोन आला की तयारी करून ठेव, तुझा आधार कार्ड अपडेट करून येऊ आपण. मग मी साडी घातली, तयारी करून ठेवली आणि तेवढ्यात ते आले आणि म्हटले की मला दुसऱ्या कामासाठी जायचं आहे. कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, मग ते गेले आणि म्हणे की तुझा आधार कार्ड नंतर अपडेट करू आपण. असं झालं. मग लगेच मी माझ्या भावाला फोन केला की ते लोक आलेले आहेत का नाही आज पण, का फसवतील, का आले नाहीत असं विचारलं. तर तो बोलला की आलेले आहेत आणि थोड्या वेळाने येतील. मग म्हटलं चला आता हा पसारा जो होता त्याच्यातला टी व्ही कॉर्नरमधला तो काढून ठेवते, नाहीतर मग ते लोक यायचे आणि मग तेव्हा घाई होईल, म्हणून मग मी हे सामान सगळं काढून ठेवत होते. तर बराचसा पसारा होता, हे मेन जायचं होतं. घरातलं सगळं काम तसंच पडलेलं होतं, झाडू पण मारलेलं नव्हतं. मी आवरतच होते तेवढ्यात मग त्यांचा, दीदीच्या पप्पांचा फोन आला होता, म्हणून मग मी तयारी करायला लागली आणि कामं तसेच होते. तेवढ्यात मग म्हटलं चला भाऊला तरी फोन करून बघू हे लोक येत आहे का नाही. तर तो पण लगेच बोलला की येत आहे, आता थोड्या वेळात येतीलच तिथे. म्हणून मग म्हटलं जाऊ द्या, सगळं काम बाजूला ठेवलं आणि मग हे काम करायला बसले. कारण बरंच सामान पडलेलं होतं ना, बाहेर पण होतं हे, याच्यात पण भरपूर असं सामान मी भरून ठेवलेलं होतं. तर आता ते गाडीवाले दादा आलेले आहेत, तर सामान आता नेतील. सगळं मी काढून घेतलं, फक्त टी व्ही मला उचलता येत नव्हतं एकटीला, त्याच्यामुळे मग थांबलेले आहे. तर ते बाहेर ते पत्र ठेवताय, तुम्हाला दाखवते मी. आणि ते लोक पण आले नाही, डायरेक्ट घरात पण आले नाही, डायरेक्ट ते सामानच भरायला लागून गेलेले होते बाहेर. आणि मग मी सांगितलं कुठलं कुठलं ठेवायचं आहे ते. तर आता हे घरातलं कम्प्युटर टेबल आहे, तो इतका खराब झालेला होता ना, तर म्हटलं फेकण्यापेक्षा मग गावाला तरी दिलं जाईल, म्हणून मग दीदीचे पप्पा म्हणे हे पण देऊन देऊ,
पण माझी आता अशी फजिती होईल का काय माहिती. मग यांचे दप्तर कुठे ठेवायचं असा प्रश्न पडतो. तर खराब पण इतका झालेला होता ना, त्याच्यामुळे त्याला ठेवू पण शकत नव्हते. आणि खराब म्हणजे असं झालं होतं की जेव्हा रूम बदलतात ना, ट्रान्सफर होते, तेव्हाच हे सामान जास्त सामानाचं नुकसान होतं. बाकी काही नाही. जागेवर राहिलो तर मग एवढं काही नुकसान होत नाही. आणि सामान शिफ्टिंगच्या वेळेसच खूप सामानचं नुकसान होतं. तर त्याच्यामुळेच हे सगळे खराब झाले होते. हा कॉर्नर तर इतका छान होता, पण खालचे त्याचे चाकं होते ना, ते सगळे निघून आलेले होते. आणि तेवढा ड्रावर खराब झालेला होता. तर पत्तर आणि ते पाईप होते ते चढवले त्या मुलांनी. आणि मग घरातलं सामान, हे 2च वस्तू द्यायच्या होत्या, तर ते पण आता चढून घेत आहे. तर बरं झालं आले. आणि मग बाहेर कसं सारखं बघत राहावं लागायचं. आणि देऊ पण मध्ये मध्ये मदत करत होता त्यांना. तर हे ड्रावर काढून ठेवलेलं होतं. त्याचं काच पण होतं, पण म्हटलं गाडीमध्ये फुटून जाईल म्हणून मग काच काही दिला नाही. मग आम्ही जाऊ तेव्हा घेऊन जाऊ त्याचं काच. आणि आधीच ते निघालेलं होतं. काचेच्या वस्तू कशा थोड्याशा नाजूक असतात ना, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, नंतर दिलं जाईल. आणि मग ते गेल्यानंतर इथे इतकी घाण झाली होती, अक्षरशः जाळं झालेलं होतं. वाटतं दिसत नाही डोळ्याला, म्हणजे मोबाईलमध्ये दिसत नसेल तुम्हाला, पण खूप जाळं झालेलं होतं. वरच्यावर कितीही स्वच्छ दिसलं, पण कानाकोपऱ्यामध्ये असं सामान ठेवलेलं असतं ना, तिथे खूप म्हणजे घाण असते. आणि झाडू पण पोचत नाही आणि आपल्याला क्लीनही करता येत नाही, असं होतं. तर त्याच्यामुळे तो कोपराचा आधी मी झाडायला घेतला. आणि मग हे झाडून घेतलं की मग नंतर दीदीची रूम आवरेल. तिथे पण भरपूर घाण आहे, पसारा आहे. कारण हे मुलं काय शॉप करतात, सगळं ना तिथेच टाकतात. आणि ते कॉर्नर उचललं ना, तेव्हा इतका चुरा पडला त्या शॉर्पनरचा. तर आधी ही रूम आवरून घेते, मग बाकीचं हे सामान मग चढवता येईल. माझ्याकडून एकटीने होणार नाही, त्याच्यामुळे मग दीदीची वाट बघावी लागेल. दीदी गेली क्लासला. आणि तोपर्यंत बरंचसं माझं हे सामान म्हणजे घाण आवरून घेते. चला, आता ते सामान घेऊन गेले. आणि आता हा पसारा नाही आहे, तो कम्प्युटर आहे, तर सगळं पुसून घेते. आणि आता वरती ठेवते, टी व्ही पण पुसते. मला एकटीकडून काही उचलली जाणार नव्हती, मी दीदीची वाट बघत होती. तर दीदी पण आली आणि इथे बसलेली आहे, आत्ताच जस्ट आली. कुठे दिसत नाही दिसली इथं बसलेली आहे दीदी. तर आता तिचीच वाट बघत होती. आता सगळं पुसून घेते व्यवस्थित. आणि मग वरती एक रूम खालीच आहे, म्हणजे वरचं सगळं खालीच आहे. तर चला, आता हे जेवढं पण सामान आहे तेवढं वरती ठेवतो. आधी पुसून घेते. आणि मग वरती कसं थोडं क्लीन केलेलं आहे, वरती एवढी काही घाण राहत नाही, त्याच्यामुळे याच्यावर खूप भरपूर अशी धूळ बसली. तर धूळ सगळी पुसून घेते आणि मग वरती ठेवते. मी आणि दीदी घेऊन जाऊ वरती. असं वरती घेऊन जावं लागेल जिन्यावरून, त्याच्यामुळे ना एकटीने काही घेऊन जाता येत नव्हती मला. आणि जुने टी व्ही ना खूप जड आहेत. ही तर खूप जुनी आहे, आमचा टी व्ही हा खूप वजन आहे त्याचं. त्याच्यामुळे ना मी दीदीचीच वाट बघत होती. दीदीच्या पप्पांचं म्हटलं त्यांची वाट बघू, पण ते संध्याकाळी लेट येतील आणि मला लवकर हा टी व्ही वरती चढवायचा आहे. तर आता मी आणि दीदी ठेवतो. त्यांचे दप्तर पण सगळं त्यांच्या रूममधलं आवरायचं आहे. तर आता ते सगळं पसारा आवरून घेते. त्यांना ते लोक आलेले होते ना, त्यांना चहा वगैरे केला, पाणी दिलं, चहा घेतला आणि मग सामान रचून निघून गेले. आता टेन्शन नाही, बाहेर थोडंसं देखरेख करायची भीतीच होती, म्हणजे पत्तर असे मोकळे राहिले की मग ते भंगारवाली येतात कोणीही ना, त्याच्यामुळे चोरीची भीती असते. तर असं आता गेलं ते सामान. आणि कम्प्युटर आहे तो चांगलाच आहे. आता त्याचा तो टेबल पण गेला, तर आता ते पण वरती खालीच ठेवून देते. त्याचा वापरही कोणी करत नाही, आम्ही पण चालवत नाही, त्याच्यामुळे आता वरतीच ठेवते. आणि मग सोफा बिपा व्यवस्थित असं लावून देते. तर चला, आता दीदी कपडे चेंज करते आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी पुसते. मला भांडे घासायचे आहेत अजून. आज सगळी घाई गडबड झाली. दीदीचे पप्पा मला फोन करून बोलले की तयारी करून ठेव, आपल्याला गावात जायचं आहे. तिकडनं आले आणि बोलले की मला म्हणजे गावाला जायचं आहे अचानकच. मग माझी तयारी करून, म्हणून मी साडी घातलेली होती खरं. तर असो, जे करतो ते होत नाही आणि वेगळंच होऊन जातं. पण हे सामान चाललं गेलं, हे चांगलं झालं. तर चला, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आमच्या दिऊची आणि दीदीची गॅदरिंग अजून बाकी आहे. होणार होती, तारीख फिक्स झालेली होती, पण ना त्यांनी पुढे ढकलली तारीख. आणि आधी परीक्षा होणार आहे त्यांची आणि त्याच्यानंतर मग गॅदरिंग होणार आहे. तर गॅदरिंगमध्ये दिऊने पण भाग घेतला, दीदीने पण घेतला. तर दिऊचे मम्मी पप्पा येतील आणि मग तेव्हा त्यांचे छान छान डान्स होतील. तर चला,
आता तो व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईल जेव्हा गॅदरिंग राहील तेव्हा. तर आता सगळं साफसफाई करून घेते आणि मग ठेवते. हे कम्प्युटर तर असंच गबाड म्हणून असं ठेवलेलं होतं. तर कामाचंच आहे, म्हणजे कामातच येईल तो. खराब पण झालेला नाही आहे, पण ठेवायलाच जागा व्यवस्थित नव्हती त्याची, त्याच्यामुळे असं पडलेलं होतं ते. तर आता सगळं स्वच्छ करून वरती ठेवते आणि मग दादा जेव्हा येईल तेव्हा त्याच्या रूममध्ये मग फिट करता येईल कायमचाच, आणि त्याच्याच रूममध्ये ठेवावं लागेल तो, कारण दुसऱ्या रूममध्ये तर नाही ठेवू शकत. त्याच्यामुळे मग आता वरतीच ठेवते. आणि खाली पण इतकं म्हणजे कितीतरी दिवस मी इकडे तिकडे करत होते याला. काही दिवस तर जिन्याखालीच असा पडलेला होता. मग काही थोडे दिवस मग कम्प्युटर टेबलवर ठेवला, पण यांचे दप्तर ठेवायला अडचण होत होती. त्याच्यामुळे ना म्हटलं याचं काय करावं, जागेवर पण त्याला म्हणजे ठेवता येत नव्हतं. तर असं आणि त्याचं ना सामान पण इतकं म्हणजे कम्प्युटर जुने म्हटलं तर भरपूर त्याचं स्पीकर, कीबोर्ड, भरपूर गोष्टी असतात. तर त्याला जागा पण भरपूर लागते. जा हळूहळू घेऊन जा ना. जा ना. नीट धरा, पप्पा पाडू नको. मी हे पकडते. त्याच्यावर घ्या तू सगळं पप्पा. काय तिचं काय करते मावल पकडलाय तर पडून नाही तेव्हा पण नीट पडू शकते. नीट चढणं घेऊन सुट्ट अजून मी खाली 2 मिनिटं तू एक काम कर, इथं मागे पकड ते सांगतात आणि पुढं कर. टीव्ही काय ठेवायचा गरज नव्हता, घरी द्यायचा होता ना डब्बा आहे पूर्ण. चला, जे पण वरती सामान ठेवायचं होतं ते सगळं ठेवलं. आणि टी व्ही तर इतका जड होता, मी आणि दीदीने कसं तरी सामान वरती ठेवलं. तर आता कधी रिपेअर होतो मला काही माहिती नाही, आणि होईल की नाही याची पण गॅरंटी नाही आहे. कारण टी व्ही युनिट बनवलं की मग नवा टी व्ही येईल आणि तो टी व्ही तसाच राहील. पण दीदीच्या पप्पांची इच्छा होती की आपलं नवीन संसार होता तेव्हा तो टी व्ही घेतलेला होता, आणि तेव्हा तो टी व्ही आम्ही 9,000ला घेतलेला होता. टी व्ही ठेवायला पण काही नव्हतं, अक्षरशः आम्ही कोठीवर टी व्ही ठेवलेला होता. असे होते तेव्हाचे दिवस. त्याच्यामुळे त्या टी व्हीसोबत पण आठवणी आहेत. आणि मग मुलं पण तेच टी व्ही बघून मोठे झालेले आहेत. आणि आमचा दादा पण बोलला की मम्मी हा टी व्ही कोणालाच द्यायचा नाही, आपल्याकडेच ठेवायचा. आणि मी कितीही मोठा झालो तरी हा टी व्ही माझ्या रूममध्ये मी ठेवेल, म्हणून मग तसंच ठेवलेलं आहे. आणि वरती ठेवलं. आता जेव्हा रिपेअर होईल तेव्हा होईल, पण उचलताना इतके प्रॉब्लेम झाले, दीदीला तर उचलताच येत नव्हतं. आणि परत साडीत पायऱ्या चढताना खूपच भीती वाटत होती, पण ठेवला जसा तसा. तर चला, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ इथेच थांबवते, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.